बायकोने नवऱ्याला कधी सांगू नयेत या 5 गोष्टी. बायको आणि नवऱ्याचे नाते हे जन्मोजन्मीचे असते असे म्हणतात. दोघे अगदी एकमेकासाठीच बनले आहेत असे वाटते. मेड फॉर इच अदर. दोघांची केमिस्ट्री फार चांगली आहे असे बोलणे आपल्या कानावर पडत असते. पण तरी देखील दोघं एकमेकापासून काही ना काही नक्कीच लपवत असतात. ते कदाचित जाणून बुजून असेल किंवा अनवधनाने असू शकते. दोघांच्याही आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या त्यांनी एकमेकांना अजिबात सांगू नये किंवा बऱ्याच वेळा त्या नाही सांगितल्या जात. जसे की बायकोने खास करून आपल्या नवऱ्याला या काही गोष्टी अजिबात सांगू नयेत. त्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे बायकोने आपला भूतकाळ नवऱ्याला कधीही सांगू नये. एखाद्या स्त्रीचा जर भूतकाळ असेल तर तो तिने स्वतःच्या नवऱ्याला अजिबात सांगू नये. कारण जर तो भूतकाळ नवऱ्याला तिने सांगितला तर नवऱ्याचा तिच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो. त्याची संशयवृत्ती वाढूच लागू शकते, जे की तिच्यासाठी किंवा त्यांच्या नात्यासाठी घातक ठरू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची सेव्हिंग नवऱ्याला कधीही सांगू नका. लग्नानंतर नवरा बायकोमध्ये पारदर्शकता असायलाच हवी. खर्चाच्या बाबतीत म्हणा किंवा तुमच्या पगाराच्या बाबतीत म्हणा, नक्कीच ते गरजेचं आहे. पण स्वतःच्या हाती काहीतरी राखून मगच काही गोष्टी उघड केलेल्या चांगल्या. तुमच्याकडे जर काही जमा झालेली रोख रक्कम असेल तर ते तुम्ही न सांगितलेली केव्हाही बरी. कारण जर तुमचा नवरा उधळपट्टी करणारा असेल तर मग अडचणीच्या वेळी तुम्ही ही जमा केलेली रोख रक्कमच वापरली जाऊ शकते. तिसरी गोष्ट म्हणजे सासरची माणसांची उणीधुणी नवऱ्याला सांगत बसू नका. सासरच्या माणसाची नीट पद्धतीने वागणे, तसेच त्यांना न दुखावणे, त्यांची उणीधुणी न काढणे, तसेच नवऱ्याची उणीधुणी न काढणे, या सर्व गोष्टीपासून लांब राहावे. कारण जर या गोष्टी त्यांच्या म्हणजेच तुमच्या नवऱ्याच्या कानावरती पडल्या तर त्याचा आत्मसन्मान दुखावला जाऊ शकतो आणि नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. चौथी गोष्ट म्हणजे माहेरच्या गोष्टी नवऱ्याला कधीही सांगत बसत जाऊ नका. काही नवऱ्यांना तुमच्या माहेरच्या लोकांमध्ये अजिबात रस नसतो. तुम्ही त्यांचा उदो केलेला देखील त्यांना पटत नाही. तसेच तुमच्या माहेरच्यांनी तुम्हाला एखादी मदत केली किंवा एखादी वस्तू अथवा पैसे दिले तर ते देखील काही नवऱ्यांना खपत नाही. पण काही जण लाटायला बसलेच असतात, ती वेगळी गोष्ट आहे. अशा वेळी आपल्या माहेरच्या माणसाची जुजमी माहिती आपल्या नवऱ्याला द्यावी, पण त्यांना जास्त खोला शिरू देऊ नये. पाचवी गोष्ट म्हणजे तुमची मित्रमैत्रिणीविषयी नवऱ्याला जास्त सांगू नये. काही स्त्रियांना अनेक मित्रमैत्रिणी असतात, जे की लग्नानंतर देखील त्यांच्या संपर्कात असतात. त्यात काहींचे फार जवळचे आणि घनिष्ठ असे मित्र देखील असतात. जर वारंवार बायकोने त्या मित्रांची चर्चा नवऱ्याच्या पुढे केली तर नवऱ्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते आणि तुमच्या नात्यामध्ये देखील त्रास उद्भवू शकतात. तसेच काहीशे मैत्रिणी बाबतीत देखील काही मैत्रिणी तुमच्या नवऱ्याला न पटण्यासारख्या असतात. अशावेळी त्या मैत्रिणींशी संबंध तुम्ही गुप्तपणे ठेवलं तर फार चांगलं. जास्त त्यात न मिसळता त्यांच्याशी मैत्री ठेवावी, म्हणजे तुमचा नवरा देखील दुखवला जाणार नाही आणि तुमची मैत्री देखील तुटणार नाही. या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.